भास्कर जाधवला एक दिवस नक्की चोप देणार, मी असं सोडत नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भर कार्यक्रमात मारहाणीची भाषा. भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. कोणतरी भास्कर जाधव आणला आहे भाडोत्री माझ्यावर टीका करण्यासाठी. मी त्याच्यावर काही बोलणार नाही, पण एक दिवस चोप मात्र नक्की देणार, असे नारायण राणे म्हणाले आहेत. सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात देखील नारायण राणेंनी त्यांच्या बेधडक वक्तव्यांची मालिका सुरूच ठेवली आहे. नारायण राणे म्हणाले, ज्या भास्कर जाधवला बाळासाहेब ठाकरे यांना सांगून आमदारकीचं तिकीट दिलं, तसेच निवडणुकीसाठी 15 लाख रुपये दिले, त्याचा भास्कर जाधवला विसर पडलेला आहे. माझ्या जिल्ह्यात येऊन माझ्यावर टीका करतो, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांनी दिलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. माझ्याकडे आला प्रचाराला पैसे नाहीत. विचारले किती लागतील? म्हणाला 10 लाख लागतील. एकदा 10 आणि एकदा 15 लाख घेऊन गेला. परत देण्याचंही त्याची दानतही नाही, असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे. तो कोणतरी भास्कर भाडुत्री आणतात, बोला राणे विरुद्ध काय बोल, मी काय त्याला उत्तर देणार, पण एक दिवशी चोट देणार, सोडणार नाही त्याला. मी असं सोडत नाही. का मी कोण तुझ्या उठणे त्या माझं पैसे 15 लाख इलेक्शनला घेतले, अजून परत केले नाही, आणि तो माझ्यावर टीका करतो. त्याला तिकीट मी दिली साहेबांना सांगून, बिचारा खेडेकरला बाजूला काढण्यात याला दिली. मला आला घरी, मला दादा प्रचाराला पैसे नाही. मला किती लागते? नाही म्हणे दादा थोडे 10 लाख. एकदा 10 लाख आणि एकदा 15 लाख घेऊन गेला. ते द्यायची दाडत नाही आणि तो टीका करतो. असे अनेक जण आहेत. मला काय नाही टीका, मला मी समर्थ उत्तर द्यायला आणि त्याला अद्दल घडवा, तो प्रश्न आहे. पण आपले लोक ऐकतात कसे, नाही राणेंविरुद्ध बोलू नका असं एक जरी उठला असताना तरी मला धन्य वाटलं. मी या जिल्ह्यासाठी, या लोकांसाठी एवढं करतोय, काबाड कष्ट. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सिंधुदुर्ग.